शाळांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क किती वाढवावं या बाबतीमध्ये काही नियम आहेत। या नियमावलीची अंमलबजावणी व्हावी, याचं उल्लंघन होऊ नये यासाठी लवकरच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या बाबतीमध्ये लवकरच एक नियमावली जाहीर केली जाईल असं सांगितलेलं आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महापॅरेंट संघटनेचे अध्यक्ष दिलीप सिंह विश्वकर्मा सर आहेत। सर, आपण बघतो की दादा भुसे यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे, अर्थात तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे की विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक शुल्क आहे ते मनमानी पद्धतीने शाळांना वाढवता येणार नाही, त्या बाबतीमध्ये आम्ही नियमावली करणार आहोत असं त्यांनी सांगितलं। दादासाहेब भुसेने जो निर्णय घेतला आहे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना हेही सांगू इच्छितो की दादासाहेब भुसेंनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला पाहिजे। कारण की RT ॲक्ट असेल किंवा बाकीचे त्याच्या अगोदरीच्या काळामध्ये या शुल्कवाढी संदर्भात बरीच पुणे शहरात किंवा संपूर्ण राज्यभर आंदोलनं झाली होती। त्या आंदोलनाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले होते। त्याच्यानंतर राज्य सरकारने फी रेग्युलेशन ॲक्ट आणला आणि त्या फी रेग्युलेशन ॲक्ट आणला तरी सुद्धा अनेक संस्था चालक मनमानी पद्धतीने फियांची भरमसाठ अशी वाढ करत होते आणि पालकांच्या खिशाला ती म्हणजे कात्रीस लावत होते। तर माझं म्हणणं असं आहे, निर्णय योग्य आहे, फक्त त्या निर्णयाची योग्यपणे आणि व्यवस्थितपणे काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। आता दुसरा विषय आहे फीच्या बाबतीत त्या काय आता त्यांच्या GR मध्ये काय लिहिलं ते मी अजून काय वाचलं नाही, पण एक सांगतो, 3 वर्षानंतर फी वाढवायची, त्याच्यानंतर PTA ची त्याला मान्यता घेणं गरजेचं असतं। पण आज अनेक शाळा PTA ची मान्यता न घेता फियांची वाढ करत असतात आणि अशा ज्या शाळा आहेत अशा शाळांवर देखील या राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे असं पण मी जे शिक्षण मंत्री आमचे भुसे आहेत त्यांना हे सांगू इच्छितो। दुसरीकडे गोष्ट अशी एक आहे, आता त्या इंटिग्रेटेड कॉलेज संदर्भात पुणे शहरामध्ये काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंटिग्रेटेड कॉलेजचं असं पेव फुटलेलं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या फी रेग्युलेशन ॲक्ट तर आहे, त्याच्यात अजून बऱ्याच काही त्रुटी आहेत, त्याच्यात रिफॉर्म होणे देखील गरजेचं आहे। पण या क्लासेस संदर्भात अजून कोणत्याही प्रकारचे कायदे या महाराष्ट्र राज्यात नाही आहेत। तर मी दादासाहेब भुसेंना हे देखील सांगू इच्छितो की या क्लासेस संदर्भात या क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी, यावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारने या संदर्भात कायदे बनवणे आज गरजेचे झालेले आहे। या इंटिग्रेटेड कॉलेजच्या माध्यमातून आज पालकांची लाखो रुपयांची फसवणूक केली जाते, त्यांची लुटमार केली जाते। सर, पूर्वी 10 ते 15 हजार रुपये फीस घेतली जायची, त्या ठिकाणी आता 20 ते 25 म्हणजे 2 ते 2.5 लाख रुपये फीस घेतली जाते असं सुद्धा आरोप केले जातात। त्याचं कारण असं की आज हे स्पर्धात्मक युग आहे। या प्रत्येक पालकांना असं वाटतं की या स्पर्धात्मक युगामध्ये आपला पालक टिकला पाहिजे, पण या युगामध्ये या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी खरोखर क्लासेसची गरज असते का? तर पालकांना काय वाटतं, हो असते। मग त्यासाठी मग हे यांच्या आमिषाला बळी पडतात आणि लाखो रुपयाच्या फिया भरतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटिग्रेटेड कॉलेज आणि जे ज्या ज्युनियर कॉलेजेस आहेत यांच्यामध्ये जे टायअप आहे, तर त्या संदर्भात राज्य सरकारने एक चौकशी समिती नेमून असे जे काही कॉलेजेस आहेत किंवा असे जे क्लासेस आहेत त्या क्लासेसवर कारवाई होणं गरजेचं आहे। कारण की क्लासेस संदर्भात कोणतीही नियमावली नाही, त्याच्यामुळं क्लासेसवाले मनमानीपणा करीत आहेत। तर याच्यावर अंकुश येणं आज गरजेचं आहे। कशा पद्धतीचे खाजगी क्लासेसवरती निर्बंध येणं गरजेचं आहे? असं निर्बंध म्हणजे काय, क्लासेसची बैठक व्यवस्था असतील, विद्यार्थ्यांसाठी बाकीच्या सुविधा असतील, पण काय माहिती का, त्या पालकांना आज क्लासेसची गरज आहे हे पालक या संस्था चालकांच्या लक्षात आल्यामुळे हे क्लासेस चालक जे आहेत हे पालकांची मुंडी पिरगळत आहेत। आणि कारण की त्यांच्यावर काही निर्बंधच नाहीत, काही राज्य सरकारचे काही निर्देश नाहीत, काही नियमावली नाहीत, ते म्हणजे बिनधास्तपणे त्यांना माहिती आहे पालकांची गरज आहे, आपण मुंडी पिरगळायची यांची आणि हे काय पैसे देतील। आणि कॉलेज आणि क्लासेस यांच्या ते दोघांमध्ये जे टायअप आहे हा टायअप कुठेतरी तोडला पाहिजे। मग त्यासाठी आता हे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ आहे त्यांनी पण कारवाई केली पाहिजे। कारण की विद्यार्थ्यांची प्रेझेंटी जर इतर कॉलेजमध्ये गेलं तर 80% विद्यार्थ्यांची प्रेझेंटी असणं हे बंधनकारक आहे, असं असताना देखील मग या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्म कसे काय ॲक्सेप्ट केले जातात, या विद्यार्थ्यांना कसं काय परीक्षेला बसू दिलं जातं, हाही माझा सरकारला सवाल आहे। तर काय तिथं बायोमॅट्रिक सिस्टीम आणा काही आणा, हे दोघांचं यांचं जे गठबंधन आहे ह्याच्यामधून खाजगी शिकवणी आणि कॉलेज आणि कॉलेज, बरं त्या कॉलेजवर कारवाई करण्याचे अधिकार कोणाचे आहेत, त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म रोखण्याचे अधिकार कोणाकडे, तर त्या परीक्षा महामंडळाकडे। तर याच्यामध्ये परीक्षा महामंडळाने सुद्धा अशा कॉलेजवर कारवाई केली पाहिजे, याच्यावर कोणीच काही बोलत नाहीये। खरं तर माझं म्हणणं असं आहे की राज्य सरकारने या इंटिग्रेटेड कॉलेजवर बंदी आणली पाहिजे आणि जे या कृत्यात ज्या कॉलेजेसचा ज्युनियर कॉलेजेसचा सहभाग आहे अशा कॉलेजच्या मान्यता रद्द केल्या पाहिजेत आणि या क्लासेस चालकांवर बंदी आणली पाहिजे आणि यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे।
सर, आपण दुसरी एक गोष्ट बघतोय की शालेय साहित्य जे आहे ते स्पेसिफिक एका दुकानातूनच किंवा एखाद्या स्टोअरमधूनच खरेदी केले पाहिजेत, असं सुद्धा विद्यार्थ्यांवरती एक बंधनं घातली जातात. हे त्रिवार सत्य आहे. आज बऱ्याच शाळा आणि राज्य सरकार म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांनी बरेच असे अध्यादेश काढलेले, पण त्या सगळ्या अध्यादेशांना केराची टोपी दाखवली जाते. हे एक त्रिवार सत्य आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस अकॅडमिक इयर स्टार्ट होतो त्यावेळेस ते पालकांना बळजबरी करतात की तुम्हाला हे इथून घ्यावंच लागतं, पण पालक संघर्षाच्या पावित्र्यात घेत नाही, संघर्षाच्या भूमिकेत तो नसतो. आपल्याला पुढे वाद घालायचा नाही, याच्यापुढे आपल्या मुलाला त्रास होईल, त्याच्यावर डूख धरलं जाईल, या भीतीमुळे पालक कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही. पण माझ्या पालकांच्या तक्रारीची वाट न पाहता राज्य सरकारने थेट कारवाई केली पाहिजे ना. तुम्ही तुमची भरारी पथकं बनवा ना. असं कोणकोणत्या शाळेत चालतं बरं? पालकांची एखादी निनावी तक्रार जरी आली तर तुम्ही ती कारवाई केली पाहिजे ना. मला सांगा, आत्तापर्यंत बाबा ही शाळा हे युनिफॉर्म सक्तीने घ्या म्हणते, शूज आमच्याकडूनच घ्या, रेनकोट आमच्याकडूनच घ्या, बरं स्पोर्ट्सचे जे काही आहे ट्रॅक्स ते आमच्याकडूनच घ्या, अशा अनेक शाळा आहेत. मग ह्या शिक्षण विभागाच्या लोकांच्या ह्या अधिकारी जे त्यांच्या निदर्शनात ह्या गोष्टी येत नाहीत का? पण माहिती असत, पण जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि पालकांची भूमिका पण ही असते, त्यांना प्रत्येक ठिकाणी संघर्ष नको असतो. ते पालक थोडे घाबरतात, ते बॅकफुटला जातात आणि अशा वेळेस ते तक्रार द्यायला देखील धजावत नाहीत की किंवा नको आपल्या पाल्याला त्रास होईल. आता काही काही शाळांचे तर ड्रेस असे आहेत, पूर्वी बघा पांढरा शर्ट असायचा, खाकी पॅन्ट असायची, निळी पॅन्ट असायची, व्हाईट शर्ट असायचं, इतर सर्वत्र सगळ्या दुकानामध्ये ते मिळायचे. पण कालांतराने ह्या ज्या कॉर्पोरेट कल्चरमधल्या शाळेत यांनी ड्रेस असे डिझाईन केले, म्हणजे ड्रेस डिझायनर, मला तर वाटतं हे ड्रेस डिझायनरकडनं त्यांनी ते डिझाईन करून घेतले. असं इतर कुठेही जाल तो तुम्हाला ड्रेसच मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला पर्याय एकच असतो, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या शाळेतूनच तुम्हाला ती गणवेश खरेदी करावी लागते. तुम्हाला त्या ड्रेससाठी तुम्हाला बाहेर कुठलाच ऑप्शन नसतो. मग हे कुठंतरी आपण थांबवणं गरजेचं आहे. यासाठी देखील आता शासन दरवेळेस नवनवीन नाही का पत्रकार अध्यादेश काढत असतं, अंमलबजावणीकडे दुर्लक्षच होतं ना. पण अंमलबजावणी कोण करतोय? बरं सरकार. सर, ही फी वाढ करताना म्हणजे शाळांकडून जी फी वाढ केली जाते त्यावेळेस पालकांना विचारात घेतलं जातं का? बऱ्याच ठिकाणी PTA मान्यता असावी लागते असं त्याच्यात म्हटलेलं आहे. बरं, PTA मान्यताही न घेता अनेक शाळांमध्ये फी वाढ केली जाते. बरं, आज अनेक शाळांची परिस्थिती अशी आहे, त्या PTA मधले मेंबर कोणाचे असतात? जे संस्था चालक, जे शाळा चालक असतात त्यांच्या ते फेवरमधले असतात. शाळा म्हटले हो फी वाढ करायची, हे सुद्धा ते होला हो म्हणतात. पण इतर पालकांचा ते विचार करत नाही. इतर पालकांचा फी वाढीला विरोध असतो. आता काय RTच्या ॲक्टमध्ये असं म्हटलेलं आहे की जो तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर नाही का, म्हणजे शाळेची सीमा भिंत, पाणी, याच्यासाठी तो खर्च तो त्या विद्यार्थ्याच्या फीमधून घ्यायचा नाही. असं असून देखील विद्यार्थ्यांच्या फियांमधून ते पैसे वसूल केले जातात. म्हणजे इथं कायद्याचं उल्लंघन केलं जातं. PTA बोललं तरी त्यांच्या फेवरमधले असणाऱ्या PTA मेंबरची संख्या जास्त असते, मग तो विषय हाणून पाडला जातो. पण हे कुठेतरी थांबण्यासाठी याच्यावर सरकारचा अंकुश असणं गरजेचं आहे, या प्रशासनाचा अंकुश असणं गरजेचं आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.